हॅलो गाईज, माझा हा व्लॉग आहे पिकनिकचा, वॉटर पार्क ट्रिपचा। मी माझ्या स्कूल फ्रेंड्स, माझी मुलगी असं मिळून आम्ही गेलो होतो। ॲक्च्युली खरं तर हा व्लॉग खूप आधीचा आहे, पण लेट पोस्ट झाला ना। पण पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान एन्जॉय केला आहे आम्ही, खूप मजा, खूप मस्ती केलेली आहे। स्टे ट्यून। म्हणतात ना, शाळेतल्या मैत्रिणी भेटल्यावर खूप मजा मस्ती होते आणि तशीच झालेली आहे आमची। गेल्या गेल्या मस्त तिथं आम्हाला नाश्ता होता, मिसळ पाव, शिरा, मस्त आम्ही त्यावर ताव मारलेला आहे आणि आमचं छानपैकी असं फोटोशूट व्हिडिओ हे चालूच होतं। म्हणजे खूप धम्माल अशी केलेली आहे। म्हणतात ना, आपल्या स्कूल बडीज सोबत असले की आपलं एक बालपण सोबत असल्यासारखं असतं। मस्तपैकी आम्ही बोटिंग एन्जॉय केलो, त्यानंतर आम्ही चेंज करून मग चाललो आहोत आता स्विमिंग टँकमध्ये। एन्जॉय करण्याची एकही संधी आम्ही मिस केलेली नाही, भरपूर फुल एन्जॉय झालेला आहे आमचा, पैसा वसूल असं दिसतंयच तुम्हाला इकडे। सगळ्या मैत्रिणी आम्ही धम्माल मजा करत होतो पाण्यामध्ये, तर खूप माझ्या मुलीने तर एवढं एन्जॉय केलं, खूप छान मजा आली। जिथं हवं तिथं आमचं फोटो व्हिडिओ शूट चालूच होतं कंटिन्यू। मैत्रिणीसोबत असल्या की आपणही लहान झाल्यासारखंच वाटतं ना, त्यांच्यासोबत कशी मजा मस्ती केली तरी सगळं चालून जातं। खरं तर आमच्यात एक मैत्रीण अशी होती की जी पाण्यात यायला पण घाबरत होती, तरीसुद्धा आम्ही तिला फुल असं कॉन्फिडन्स देऊन असं तयार केलं होतं, त्यामुळे ती आमच्यासोबत पाण्यात आली आणि त्या टायरमध्ये सुद्धा पाण्याच्या बसली। खरं तर मलाही भीती वाटत होती, मी पण पहिल्यांदाच बसली, फुल एन्जॉय केला, जाम मजा आली मला तर। सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही अशी धम्माल केलेली आहे, नॉनस्टॉप असं आमचं एन्जॉय चालूच होतं। एवढी छान मजा, वन डे ट्रिपच होती आमची। तुम्हाला हे सगळं बघून दिसत असेल, सांगली मिरजकडच्या लोकांना तर कळलंही असेल की आम्ही कुठं गेलोय, ते लोकेशन काय आहे मला सांगायची गरज अशी वाटत नाही, ते बघूनच तुम्ही ओळखलं असेलच। मागे जे हे भगवान महादेवाचं सिम्बॉल आहे ते बघून सगळ्यांनीच ओळखलेलं असणार आहे की आम्ही कुठे गेलो होतो। त्यामुळे कमेंटमध्येही तुम्ही नक्की सांगा की कोणतं आहे हे लोकेशन। पाण्यामध्ये मी, माझी मुलगी तर अक्षरशः गटांगळ्या खात होती, थोडीशी रडली ती, माझी मैत्रीण तिच्यासोबत जाम मजा करत होती, ती घाबरली पाण्यात पूर्ण नाकतोंड बुडाल्यामुळं, तरी आम्ही एन्जॉय करायचा जीवात सोडलेलं नाहीये। खूप धम्माल अशी आमची चालूच होती। त्यानंतर रेन डान्स, बापरे, रेन डान्स तर आम्ही अप्रतिम असं भरपूर रेन डान्स खूप वेळ केला। खरं तर आमच्यासोबत जी कोणी लोक, माझ्यासोबत तर एक आजी सुद्धा आली होती, ती आजी माझ्यासोबत डान्स करू लागली, खूप छान मजा आली। रोजचं आपलं दगदगीचं जीवन हे ठरलेलंच आहे, पण स्वतःसाठी कधी तर एक दिवस असं वेळ काढून आपल्या मैत्रिणींचं, आपल्या स्कूल शाळेतल्या मैत्रिणींसोबत फिरायला जायची मजाच काही और असते। खरं तर बघा, फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही। कसंही आपलं खोळ्यावानी येडं वाकडं येईल तसं आम्ही नाचत होतो। म्हणतात ना, पाची बोटं हाताची सारखे नसतात, तसे आमचे फ्रेंड्समधले नमुने हे काही एकसारखे नव्हते, तरी आम्ही ॲडजस्ट करून घेऊन येईल जमेल तसं एन्जॉय करत होतो। लहान मुलांसाठी ही वन डे ट्रिप वॉटर पार्क म्हणून खूप छान आहे, तुम्हीही गेलेला असालच तिकडे, हे बघून तुम्ही ओळखलंही असेल की आम्ही कुठे गेलेलो होतो। माझ्या मुलीने खूप छान एन्जॉय केलेला आहे।
गाणी तर अशी 101 DJ टाईप लावलेली होती ना, त्यामुळे आमचं असं अंगात आल्यासारखं आमचे पाय थिरकतच होते. नाचायचा एकही चान्स सोडलेला नाही आम्ही. फुल डेचं पॅकेजेस घेतलेलं होतं आम्ही, त्यामुळे आम्ही दिवसभर पाण्यात खूप छान एन्जॉय केलेला आहे. छानपैकी पाण्यामध्ये फुल एन्जॉय झाल्यानंतर आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले आणि जेवणाची वेळ झालेली होती. मग त्यामुळे आम्ही चाललो आहोत आता जेवण घेण्यासाठी. मस्तपैकी मग आम्ही जेवणावर ताव मारलेला आहे. अनलिमिटेड असं जेवण होतं तिकडे, पोट भरून हवं तेवढं खायचं होतं. त्यानंतर आम्ही चेंज करून आमचं परत असं फोटोशूट चालू झालेलं आहे. छान छान असं वेगवेगळ्या पोजेसमध्ये आमचं फोटोशूट चालू होतं त्यावेळेस. त्यानंतर गेलो आम्ही वनराईमध्ये. तिथं मस्त आमराई अशी होती. मग मात्र मी झाडावर चढले आणि डायरेक्ट झाडावर चढून आमचं फोटोशूट चालू झालेलं आहे. दिसतंयच ते तुम्हाला. वेगवेगळ्या पोजेसमध्ये आमचं छान असं फोटोशूट चालूच होतं. नॉनस्टॉप असं आम्ही फोटो काढतच राहिलो, कारण लोकेशन एवढं भारी होतं ना, खूप छान. मागचं बॅकग्राऊंड बघू शकताय तुम्ही, खूप छान वाटत होतं. निसर्गरम्य असं वातावरण दिसत होतं तिकडे. त्यानंतर मग काय आमचं जाता येता कुठं हे डान्स आमचं चालूच होतं. डीजेचा आवाज आला की आमचे पाय थिरकतच होते. इथं बघू शकताय आम्ही सगळ्या मैत्रिणी. त्यानंतर तिथं आराम करायसाठी अशी कॉट पण टाकल्या होत्या मस्तपैकी, त्यावर पाईप. नंतर हे 3 इडियट्सचे आपले भारी स्पॉट होते फोटोशूटसाठी. फुल एन्जॉय, खूप मस्ती केली खरं तर आम्ही त्या दिवशी. आरामाची वेळ होती त्यामुळे थोडंसं 1-10 मिनिटं आम्ही झोपलो सुद्धा होतो तिथे कॉटवर. झोपेत सुद्धा आमचं फोटो सेशन चालूच होतं. नंतर आम्ही आलो आहोत इथे गार्डनमध्ये. लहान मुलांचं गार्डन होतं ॲक्च्युली खरं तर हे. तिथं आम्ही सुद्धा झोपाळ्यावरती, सीसॉवरती खेळायचा चान्स अजिबात सोडलेला नाही आहे. आम्ही सुद्धा झोपाळ्यावरती खेळलो. तिथं जी काही लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज होती तिथे आम्हीही एन्जॉय केलेलं आहे. मुलांसोबत आम्ही सुद्धा मजा मस्ती, झोपाळा सगळं काही आमचं चालूच होतं. मस्तपैकी आमचं झोपाळा, घसरगुंडी सगळं काही ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर मग मात्र आम्ही शेवटचं आमचं खाण्याचा पदार्थ म्हणजे मेनू बाकी होता आईस्क्रीम. यासाठी आम्हाला भरपूर असं अनाऊन्समेंट करत होते लोक की आता वेळ संपत आली आहे, त्यामुळे शेवटच्या वेळी आम्ही आईस्क्रीम असं खाऊन टाकलं ना. मस्तपैकी आईस्क्रीमवर ताव मारला. आईस्क्रीम खाऊनही आम्ही तिथे असं वरती जाणार असं विमान होतं, ते सुद्धा फ्रीमध्येच होतं कारण आम्ही फुल डेचं पॅकेज घेतलेलं होतं. मग त्या विमानामध्ये आम्ही बसलो सगळ्याजणी. खूप भारी वाटत होतं. काही विमानं वरती जायची, काही खाली यायची. माझी एक तर मैत्रीण होती, ती एवढी ओरडत होती, एवढी किंचाळत होती. तिची ॲक्टिंग मी करत होते. खूप मजा आली कारण ती खूप म्हणजे घाबरून ओरडत होती, त्यामुळे छान मजा आली. त्यानंतर मग आम्ही तिथे घोडागाडी, उंटगाडी अशी सवारी पण होती आम्हाला. शेवटच्या क्षणी आम्ही ती सुद्धा सोडलेली नाही आहे, कारण फुल डेचं पॅकेज आहे, पैसा वसूल तर केलाच पाहिजे ना.
असं आम्ही घोडागाडी, उंटगाडी एन्जॉय करत फोटो व्हिडिओ शूट आमचं चालूच होतं. तुम्ही बघितलं असाल, तुम्ही ओळखलाही असाल की आम्ही कोणत्या ठिकाणी गेलोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उंटगाडीमध्ये सुद्धा आमचं डान्सिंग चालूच होतं, दिसतं इथे तुम्हाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग.